बोरवेल्ला मुळशीचे नेते संग्रामदादा थोपटे यांच्या नेतृत्वाखाली आज मी स्वतः शिंदे सेनेमधून त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षामध्ये प्रवेश करीत आहे। त्याचबरोबर आमचे मित्र संजय नाना वालगुडे, वेल्हे तालुका काँग्रेस पार्टी अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी हे देखील आज दादांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्यामध्ये प्रवेश करीत आहोत। हा प्रवेश करत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये आमदारकीची विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी दादांनी ज्या ठिकाणी मी 24 ते 22 वर्ष नोकरी केली राजगड कारखान्यामध्ये, त्या ठिकाणी मी युनियनचा पदाधिकारी होतो। संजय वालगुडे कामगार पतसंस्थेचे चेअरमन होते आणि आमचं आयुष्य तिथं 20-25 वर्ष गुन्हे गोविंदानं साहेबांच्या नेतृत्वाखाली, काही काळ दादांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने तिथं गेलं। कारखान्याचं काही कालावधीमध्ये थोडं प्रॉब्लेम आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आर्थिक सोर्स म्हणतो आपण, ऊस गेल्यानंतर नगदी पीक, शेतकरी असतील, कर्मचारी असतील, सगळ्यांचं त्या ठिकाणी थोडी अडचणीत सर्व लोक आली। त्यानंतर दादांच्या डोक्यामध्ये की थोपटे साहेबांनी लावलेलं रोपडं त्या ठिकाणी पुनश्च आपण त्या ठिकाणी मोठ्या ताकदीने उभं करायचं। मग ते इथेनॉल प्रोजेक्ट असेल, डिस्टिलरी असेल, नवीन कारखाना असेल, आणि दादांचा तो निर्णय आणि 550 कोटी रुपये फडणवीस साहेबांनी मंजुरी दिली आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व मित्रपरिवारांचा प्रपंच उभा राहतोय, शेतकऱ्याचा प्रपंच उभा राहतोय, हे मनामध्ये अत्यंत आनंद झाला। आणि म्हटलं आता गाडी ट्रॅकवर चालणार आहे, हळूहळू MIDC होणार आहे आणि साहेबांचं स्वप्न या ठिकाणी साकार पूर्णपणे झाल्याशिवाय राहणार नाही, मग आपण कशाला मागे राहायचं या हेतूने संजय वालगुडे आणि मी सर्व मंडळी या ठिकाणी दादाच्या नेतृत्वामध्ये प्रवेश केला। येणाऱ्या काळामध्ये सर्व इलेक्शन असेल, दादांच्या राहिलेल्या पुढे येणाऱ्या काही निवडणुका असेल, विधानसभा असेल, गत वैभव प्राप्त करण्यामध्ये आम्ही सर्व राजगडची मंडळी किंवा आम्ही वालगुडे असेल, जायगुडे असतील किंवा आमचे कानडे असतील, या ठिकाणी कानडे, बाळासाहेब गरुड ही सर्व मंडळी म्हणायची तुम्ही या इकडं आपल्याला काम करावं लागेल आणि त्या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा तालुक्याला गतवैभव प्राप्त केल्याशिवाय आपण राहणार नाही आणि दादांना चांगल्या ठिकाणी उंचीवर नेण्यामध्ये आमचा सर्व जो मित्रपरिवार आहे, राजगडचा असेल किंवा आम्हाला मानणारा वर्ग असेल किंवा आमचे नातेवाईक असतील किंवा सर्व स्तरावरची मंडळी निश्चित स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्ष आणि दादांच्या मागे खंबीरपणे आम्ही उभे राहू, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि 2 शब्द सांगतो।